नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मला खूप खूप छान जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. तर संडे होता, संडेला ना प्रत्येक वेळेला असं वाटत असतं काहीतरी चेंज पाहिजे आम्हाला पण आणि मुलांना पण चेंज पाहिजे असतो, स्पेशली मुलांनाच पाहिजे असतं. मग चला म्हटलं आज पार्कला जाऊया कुठल्या तरी. आणि पार्कला जाण्यासाठी ना नेहमी मी तुम्हाला दरवेळेला सांगते, मग आज टू व्हीलर काढली. टू व्हीलरचा प्रवास पण एकदम छान होता. आणि पार्कमध्ये गेल्यावरती एवढी गर्दी, मी एवढी शॉक झाले की आम्ही नक्की त्याच पार्कमध्ये आलोय ना, कारण आम्ही पूर्वी भरपूर जायचो आणायला लहान असताना वगैरे, पण आज बरेच दिवसाने गेले होते. आणि गेल्यानंतर एवढी गर्दी, आणि आज संडे होता त्यामुळे प्रचंड गर्दी होती. आणि भरपूर दिवसांनी म्हणजे पार्कमध्ये गेले तेव्हा त्याच्यामध्ये भरपूर चेंजेस झालेत. तर ह्या पार्कमध्ये बघा तिकीटसाठी लाईन आहे, आणि लाईन पण भली मोठी होती यावेळेला, प्रचंड लाईन होती. आणि सावीचं त्या खेळणी वगैरे भरपूर असं काय काय होतं विकायला. पार्कमध्ये गेल्यापासून जी तिची कुरबुर सुरू झाली की मला काहीतरी दे, मला काहीतरी घ्यायचं आहे. कसं तरी करून आम्ही तिला आतमध्ये घेऊन गेलो. म्हटलं चल आतमध्ये जाऊया आणि तिथून आल्याच्या नंतर आपण काहीतरी घेऊ तुला, कारण आता गेलो तर ते फुटून वगैरे जाईल बलून वगैरे. आणि एवढं म्हणजे मुलांना घेण्यासाठी वगैरे एवढं आहे ना की प्रचंड मुलं भरपूरच हट्ट करतात तिकडे गेल्याच्या नंतर. त्यांना कंट्रोल ठेवणं म्हणजे आपलीच कसरत असते. मग तिकीट काढून होईपर्यंत 10 ते 15 मिनटं म्हणजे आम्हाला एवढे मोठे वाटले ना की कधी एकदा तिकीट मिळतोय आणि आम्ही आतमध्ये एंट्री करतोय, कारण तिला दिसणारी प्रत्येक गोष्ट पाहिजे होती. मग तिला आम्ही असं दाखवत होतो, ते बघ पार्क, आता जायचं आहे आपल्याला आतमध्ये. असं करून करून कसं तरी आम्ही आतमध्ये गेलो. आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर पार्कमध्ये एवढं छान वाटलं ना, म्हणजे हे पार्क तुम्हाला ओळखलं पण असेल तुम्ही, पण आता ह्याच्यामध्ये भरपूर चेंजेस झालेत. मी पूर्वी जायची तेव्हा त्यामध्ये बऱ्यापैकी चेंजेस होते, आणि आताचा पार्क ह्याच्यामध्ये भरपूर चेंजेस आहेत. पण फिरताना आणि संध्याकाळचं एवढं छान वाटलं ना, भरपूर मस्त वाटलं. आम्ही सावी आणि आम्ही तर असं छान असं हे करत होतो, खेळत होतो. सावीला भरपूर दिवसांनी घेऊन गेले होते त्यामुळे तिला फार आवडलं असं ते पार्क. पण आम्ही ना पार्कमध्ये जाताना बॉल किंवा बॅडमिंटन रॅकेट घेऊन जायला विसरलो, कारण या गोष्टी जर घेऊन गेल्यानंतर अनन्याने पण भरपूर एन्जॉय केला असता. पण त्यावेळेला आम्ही नेमकं विसरून गेलो. आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर पूर्ण हिरवळ आणि असे डायनॉसॉर, भरपूर असे डायनॉसॉर असे होते. आणि आम्ही अशा दोघी पण अशा चालत होतो आणि गेलो ना तेव्हा बघून असं शॉक झालं. जिकडे तिकडे आम्हाला ना हे दिसत होते, फोटोशूट वाले दिसत होते. आणि म्हटलं बापरे, किती ते फोटोशूट चालू आहे. आणि जर खरंच कोणाला जर फोटोशूट करायचं असेल ना तर नक्की हा ब्लॉग बघा, कारण ह्याच्यामध्ये मी ते गार्डन बऱ्यापैकी दाखवले. आणि फोटोशूटसाठी भरपूर जण इथे येतात. म्हणजे जवळजवळ मी तरी काउंट केले ना, जवळ 4-5 ठिकाणी नुसते फोटोशूट चालू होते. प्रेग्नेन्सी फोटोशूट, फर्स्ट बर्थडे फोटोशूट, सेकंड बर्थडे, आणि असंच जर कोणाला फोटोशूट करायचे असेल तर ते फोटोशूट असे चालू होते. आणि एकदम छान अशी प्लेस आहे. आणि मला वाटते सध्या त्यांनी फोटोशूट पर्पजने ते जास्त डेव्हलप केले. मुलांसाठी पण गार्डन आहे, पण फोटोशूटसाठी भरपूर छान छान अशा प्लेसेस आहेत किंवा स्पॉट आहेत की जिथे आपण पोज वगैरे देऊ शकतो. आम्ही पण आता तेच बघत होतो फोटोशूट कसं चाललं आहे, कोणाचं काय. आणि तिथे पिकनिक पण आली होती मुलांची, तर त्यांचं पण ते बघा एन्जॉय असं चालू होता. आणि संध्याकाळचं म्हणजे 4-5 वाजता तिथे गेलेलं चांगलं, कारण 7-7:30ला बहुतेक ते गार्डन बंद होतं. आणि काळोख झाल्यामुळे नंतर काही व्यवस्थित असं फिरता पण येत नाही, त्यामुळे संध्याकाळचंच ह्या गार्डनला गेलेलं छान. आणि आम्ही पण बरेच दिवसांनी असं गेलो होतो. आणि सावीला एक्साइटेड होते डायनॉसॉरला हात लावायचा आहे, आणि ती प्रचंड घाबरत होती डायनॉसॉरला हात लावायला. मी म्हटलं अगं काही नाही आहे, तो खरोखरचा डायनॉसॉर नाही आहे, तू हात लाव. मग तू आधी हात लाव. म्हटलं चालेल बरं, मी आधी हात लावते. मग मी हात लावला, नंतर मग तिने हात लावला. आणि अशी आमची गंमत चालू होती, हे खेळणं. आणि नंतर मग आम्ही शोधत होतो की घसरगुंडी, सिसॉ वगैरे कुठे गेले, कारण ज्या ठिकाणी सिसॉ वगैरे होतं तिथे ह्यावेळेला असं सिसॉ वगैरे आम्हाला काहीच असे दिसले नाही. मग आम्ही ते शोधत होतो एक मुलांचं खेळण्याचं कुठे गेलं, कारण हा सर्वच हा ट्रॅक दिसतो फोटोशूटसाठी वापरला जातो. तिथे साईडला फोटोशूट्स वगैरे असे चालू होते. मग आम्ही थोडं चालत पुढे गेलो. आणि मग आम्हाला कुठेतरी दिसलं, तेव्हा सावीला कुठे हायचं वाटलं की बाबा चला, मला एकदाची घसरगुंडी, सिसॉ आणि पाळणा मिळाला खेळायला, झोका. मग आम्ही तिला पण तिथे खेळवलं, म्हणजे लहान मुलांची पण एंटरटेनमेंट होते तिथे गेल्याच्या नंतर. आहे बऱ्यापैकी आहे तिथे.
खेळायला. एका पार्टमध्ये एका साईडला हे सर्व आहे, घसरगुंडी, झोका आणि थोडंफार असं खेळण्याचं आहे. तिथून बाहेर गेल्याच्या नंतर पण अजून खेळणी आहेत. संडे असल्यामुळे ह्या पार्कमध्ये ना भरपूर अशी गर्दी होती. म्हणजे भरपूर लहान मुलं पण होती, मोठी माणसं पण होती. आणि संडे म्हटल्याच्या नंतर तर काय बघायलाच नको. तर सावीला पण असं आम्ही झोक्यामध्ये, कारण तिचं ती भुनभुन शांत झालं की मग आम्हाला पण असं शांत वाटतं. मग तिचं असं शांत झालं, मग आम्ही पुन्हा बघत होतो की कुठे अजून आहेत खेळायचं. तर इथे पण आहेत अशा खेळायच्या भरपूर अशा वेगवेगळ्या स्लाइड्स अशा आहेत मुलांना. म्हणजे छोटी मुलं, एकदम छोटी मुलं, 5-6 वर्षाची मुलं ह्याच्यावरती एन्जॉय करू शकतात. आणि आता थोडा मोठा झाला आहे, मग त्याला असे गेम्स वगैरे जास्त एवढे आवडत नाही. मग त्याला असं बॉल किंवा बॅडमिंटन घेऊन जायचं, त्याला आवडतं खेळायला वगैरे. आणि मग त्याने भरपूर एन्जॉय केला असता. म्हटलं जाऊ दे, नेक्स्ट टाईम मला तुला पण असं आपण पार्कमध्ये येताना काही ना काहीतरी घेऊन येत जाऊ, म्हणजे तू पण फार एन्जॉय करशील. आणि अशा छोट्या छोट्या स्लाइड्समुळे ना आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा मुलांना असा आनंद द्यायला काही हरकत नाही, असं पार्कला वगैरे घेऊन. कारण रोजची रुटीन तर चालूच असते आणि त्याच्यामध्ये आपण काय मुलांना असं सहसा गार्डन वगैरे इथे रोजच घेऊन जात नाही. मग केव्हा तरी अशा मोठ्या पार्कमध्ये घेऊन गेलो तर फुल एन्जॉय करतात आणि त्यांना तर भरपूर आनंद होतो की आपल्याबरोबरची सर्व मुलं आहेत. आणि जर ते घाबरत असतील तर इतर मुलांना बघून मग ती भीती पण जाते. मग आम्ही पण सावीला असं सांगतो की काही नाही, ते काही नाही. आणि इथे असंच आम्हाला एक छोटा दादा दिसला, तो पण रडत होता. तो त्याच्या मम्मीला शोधत होता. मग आम्ही त्याची मम्मी भेटून त्याला मदत केली. म्हणजे तसं थोडंसं हे पार्क मोठंच आहे, ते हे केलं. आणि नंतर मग आम्ही पुन्हा निघालो. म्हटलं आपण दुसऱ्या ठिकाणी बघू जाऊन, कारण हे भरपूर मोठं आहे. त्यामुळे आपला बऱ्याचसा 2-2.5 तास तर कुठे पण जाऊ शकतात. आणि हे बघा, हे कावळे एवढे ओढत होते ना, म्हणजे संध्याकाळ झाली की आपल्याला जशी घराची ओढ लागते ना, तशीच या पक्ष्यांना पण लागते. आणि हे एवढे गिरके घेत होते आणि ते क्षण असे टिपण्यासारखे असते. म्हणजे प्रत्येकालाच घराची ओढ असते. आणि जाताना एक विमान वगैरे पण असं दिसला. आणि एवढं ते छान असं संध्याकाळ झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा गार्डनचं लुक पूर्ण चेंज होतं. तर तिथे बरंच असे हे आहेत, म्हणजे असं छान संध्याकाळी 7-7:30 पर्यंत काहीच वाटत नाही. छान अशी फुलं पण आहेत. म्हणजे फोटोशूटसाठी तर बऱ्यापैकी त्यांनी अरेंजमेंट केले. आणि त्यांचे बहुतेक चार्जेस पण वेगळे आहेत. फोटोशूट करायचे, आतमध्ये एंट्री, कॅमेरा घेऊन जायचे चार्जेस, फोटोशूट करायचे चार्जेस, असे डिफरंट चार्जेस आहेत. मी फक्त तिथे एन्क्वायरी केली की काय आहे तिकडे. तर त्यांनी कॅमेऱ्याचे चार्जेस सांगितले आणि फोटोशूटचे पण चार्जेस सांगितले. आणि तिथे इतकं छान असं हिरवगार गवत होतं ना, मग मला ना अनवाणी चालायचा मोह फारच झाला. मी म्हटलं चला थोडंसं, आपण नेहमी घरातच असतो आणि असं चालणं कधी होत नाही. मग ही एक बेस्ट एक्सरसाइज आहे. मग म्हटलं चला आपण हे करूया. आणि सावीला बोर होतं, मग मम्मा चल माझ्याबरोबर काहीतरी खेळ. आपण म्हणतो ना मुलांबरोबर आपण पण लहान होतो, तसंच मग मला पण तिच्याबरोबर लहान व्हायला लागलं. कारण अनायला काहीतरी दुसरंच करायचं होतं. मग नाही मम्मी तू खेळ. मग मी पण तिच्याबरोबर खेळायला लागले. तेव्हा म्हणजे तिला बरं वाटलं. मग हे बघा, मुलांना घेऊन गेलं ना की आपली एक्सरसाइज पण ऑटोमॅटिक होते. काहीही गरज नाही कुठे काही जायची किंवा वॉक करायची स्पेशल. त्यांच्याबरोबर पण आपलं असे रनिंग वगैरे होते. मग आम्ही पण तिथे रनिंग दोघी पण करत होतो. आणि फुलं बघून तर बापरे, मला एवढं छान वाटलं ना. मस्त फुलं होती जिकडे तिकडे, अशी फुलं आणि छान असं हिरवगार गवत होतं. गार्डन हे भरपूर मस्त मेंटेन केलं आहे. तर हे गार्डन आहे ना, पिंपळे गुरुचं डायनॉसॉर गार्डन आहे. आणि बऱ्याच लोकांना माहिती असेल, तेवढ्या भागात राहणाऱ्या लोकांना, कारण बऱ्याचशी लोकं जातात इथे. पण आता हे एवढे चेंजेस झालेत ना, भरपूर असे चेंजेस झालेत, कारण मी पण बरेच दिवसांनी गेलेले. तर आणि ज्यांना फोटोशूट खरंच करायचं असेल किंवा ज्याची इच्छा असेल आणि ज्याचे स्पॉट शोधत असतील फोटोशूटसाठी, तर हा एक स्पॉट छान आहे तिथे फोटोशूट करायला. आणि त्यांनी बऱ्यापैकी अरेंजमेंट तिथे केलेली आहे फोटोशूटसाठीची. आम्ही आता हे झालं खेळून, पकडापकडी झाली. मग मम्मी चला आता हायड अँड सीक खेळ, माझ्यावर हायड अँड सीक खेळ. म्हणजे अगं इथे लपायला जागा पण नाही आपल्याला, कुठे आपण हायड अँड सीक खेळणार, कारण असं लपण्यासारखं वगैरे असं विशेष काही नाही आहे. मग मी प्लेस शोधते कुठे लपता येईल वगैरे, असं आम्ही शोधतो. नाही चल खेळ माझ्याबरोबर, असंच तिचं चालू होतं. मी तिला समजावत होते. मग शेवटी 1-2 अशा जागा आम्ही शोधल्या. म्हटलं चल मग इथे अशी ती लपून बसले आणि मग मी तिला शोधते आता. म्हणजे त्या मुलांबरोबर आपण पण कधी लहान होतो ना, हे कळतच नाही. आणि आम्ही अनायला असं सेक्युरिटी गार्ड म्हणून उभं केलं होतं की कोण आलं तर म्हणजे सावीला मी दिसता कामा नये असं म्हणून अनाई सेक्युरिटी गार्ड तिथे झालेला.
आणि मी तिला असं शोधायचं नाटक करत होते. म्हणजे असं लहान मुलांबरोबर ना आपल्याला भरपूर असं हे व्हावं लागतं, त्यांच्याप्रमाणेच वागावं लागतं. आणि तिकडे भरपूर अशी लहान मुलं पण होती, भरपूर लहान मुलं येतात. कारण मुलांना आजकाल ना घरात असं कंटाळतात, मग त्यांना अशी गार्डनची वगैरे व्यवस्था पाहिजे असते, संध्याकाळी थोडंफार असं गार्डन असं पाहिजे असतं. मग ते छान असे हॅपी होतात. आणि मग मी अशी सावीला पकडली आणि तिला पकडल्याचा एवढा आनंद झाला तिला मी शोधून काढल्याचा. आणि मग संध्याकाळ झाली तसं आम्ही निघालो. शेवटी तिने निघताना एक बलून घेतलाच. आणि असा होता माझा ब्लॉग. आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.